हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत स्टॅटिस्टिकचं सेकंड लेक्चर, दॅट इज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्याच्या आधी काल आपण जे काही टॉपिक्स बघितले एकदा रिवाईज करूया आणि त्यातली व्हेरिएबल कन्सेप्ट मला समजून सांगायची आहे. काल आपण बघितलं स्टॅटिस्टिकची डेफिनेशन, त्यातले काही टर्म्स, दॅट इज ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय, व्हेरिएबलचे दोन टाईप्स, एक डिस्क्रेट व्हेरिएबल आणि कंटिन्युअस व्हेरिएबल. बेसिकली रॉ डेटा आपण बघितलेला होता. आता यात मला तुम्हाला फरक सांगायचा आहे की व्हेरिएबल म्हणजे काय. त्याआधी ही जी कन्सेप्ट आहे ते कम्प्युटर सायन्सचे जे मुलं आहेत त्यांना माहीत असणार आहे. सो जे कम्प्युटर सायन्स नाही किंवा ज्यांना माहीत नाही त्या व्हेरिएबल ही कन्सेप्ट एकदा सांगते. व्हेरिएबल इज नथिंग बट एक बॉक्स आपण कन्सिडर करूया. त्या बॉक्सच्या आतमध्ये काय व्हॅल्यू आहे माहीत नाही, पण बॉक्सला आपण सध्यापुरतं नाव देऊया की मार्क्स ऑफ अ स्टुडंट. जर आपण काल एक्झाम्पल घेतलं होतं की माझ्याकडे काही एक्झामचे फॉर्म्स होते, ठीक आहे. आता एक्झामचे पेपर्स होते, जे पेपर मी चेक केलेले आहेत. ते जे पेपर्स आहेत माझ्याकडे, त्या पेपर्सला आफ्टर 20 मार्क्स किती स्टुडंटला मिळाले और 30 मार्क्स किती स्टुडंटला मिळाले. सो ही जी 10, 20, 30 ही जी व्हॅल्यू आहेत ही तुम्हाला बोलली व्हेरिएबल आहे. म्हणजेच काय, आपण याला हेडिंग देतो आहोत की मार्क्स ऑफ अ स्टुडंट. सो मार्क्स ऑफ अ स्टुडंट किती आहे, 10 मार्क्स आहे, 20 मार्क्स आहे, 30 मार्क्स आहे. म्हणजे काय, हे जे मार्क्स ऑफ अ स्टुडंट आहे ते चेंज होत आहेत. आधी 10 होते, मग 20 झाले, मग 30 झाले, काही जणांना 0 मार्क्स असतील. दॅट मीन्स अशी जे व्हॅल्यू जे चेंज होत जात आहेत, नथिंग बट द व्हेरिएबल्स. आपण दोन टाईपचे व्हेरिएबल बघितले. एक आहे डिस्क्रेट, म्हणजे काय, तुमच्या त्या टेबलच्या कॉलममध्ये जी काय व्हॅल्यू होती सिंगल व्हॅल्यू होती, दॅट इज 10, 20, 30, 40, 50 अँड सो ऑन. आणि सेकंड बघितलं आपण कंटिन्युअस, म्हणजे काय, ते जे काही टेबलच्या व्हॅल्यू होत्या, मार्क्स ऑफ अ स्टुडंट होते, ते 10, 20, 20, 30, 30, 40, 40, 50 या फॉर्ममध्ये होते. हे आपण बघितलं. सो फरक लक्षात घ्या आणि पुढे तुम्हाला पुन्हा मी सांगते की यात फरक काय आहे. ठीक आहे. डेफिनेशन बघा फ्रिक्वेन्सीची. फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन अ क्लास इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. नथिंग बट नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे काय, जे काय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपण बघतो आहोत ते केलेले काउंटिंग, नथिंग बट द फ्रिक्वेन्सी. याचं एक्झाम्पल बघूया. करण प्लेड अ फुटबॉल ऑन सॅटर्डे मॉर्निंग, सॅटर्डे आफ्टरनून अँड थर्सडे आफ्टरनून. म्हणजे करण फुटबॉल खेळतोय. तो कधी कधी खेळतोय, तो सॅटर्डे मॉर्निंगलाही खेळतोय, तो सॅटर्डे आफ्टरनूनलाही खेळतोय आणि थर्सडे आफ्टरनूनला खेळतोय. त्याची फ्रिक्वेन्सी काय आली, दॅट मीन्स तो किती वेळा फुटबॉल खेळलेला आहे. तर तो संडेला 2 टाइम्स त्याने फुटबॉल खेळलेला आहे. त्याने थर्सडेला 1 टाइम फुटबॉल खेळलेला आहे आणि इन अ वीक त्याने 3 वेळा फुटबॉल प्ले केलेला आहे. दॅट मीन्स तो खेळलेला आहे. सो इन शॉर्ट, फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट एखादी गोष्ट किती वेळेस घडली म्हणजे फ्रिक्वेन्सी, किंवा एखादा नंबर काउंट करता तुम्ही किती वेळा काउंट केला म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो तुम्हाला इथे एक्झाम्पलमध्ये कळालंच असणार आहे की करंट सॅटर्डेला मॉर्निंगला एकदा खेळतो आहे फुटबॉल, तो सॅटर्डेला आफ्टरनूनलाही फुटबॉलच खेळत आहे आणि थर्सडेला सुद्धा तो फुटबॉलच खेळत आहे. तो इन शॉर्ट, तो किती वेळेस फुटबॉल खेळलेला आहे, तो सॅटर्डेला 2 वेळेस फुटबॉल खेळलेला आहे, तो थर्सडेला एकदाच फुटबॉल खेळलेला आहे आणि पूर्ण वीकमध्ये तो 3 वेळेस फुटबॉल खेळलेला आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहोत फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन याची डेफिनेशन बघूया. अ टेबल कंटेनिंग क्लास इंटरव्हल अलॉंग विथ द फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय, आपण मागे फ्रिक्वेन्सी बघितली. असा एक टेबल ज्याच्या आतमध्ये क्लासेस आहे आणि त्या क्लासेसची फ्रिक्वेन्सी आहे. कंबाईन दिस इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. खाली बघा सेकंड डेफिनेशन, बाय काउंटिंग फ्रिक्वेन्सी वी कॅन मेक अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. म्हणजे फ्रिक्वेन्सीची जेव्हा आधी बघितली फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सीला काउंट करणं म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आता याचं एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल की व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पलमध्ये बघा, करणची एक टीम आहे. सो करण टीम प्लेज, ओके, मागचं एक्झाम्पल आहे हे
फुटबॉलचं की करंट टीम हॅज स्कोर्ड द फॉलोइंग नंबर्स ऑफ गोल्स इन अ रिसेंट गेम्स. करंटच्या टीमने फॉलोइंग नंबर ऑफ स्कोअर अचीव केलेले आहेत. स्कोअरची सिरीज दिलेली आहे. ही आपल्याकडे सिरीज आहे. फर्स्ट आहे 2-3-1-2-1, 3-2-3-4, 5-4-2-2-3-1. जी काय जी सिरीज दिलेली आहे या सिरीजवर आपण काढणार आहोत फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आता आपण खालचा टेबल तुम्ही बघा. हा जो टेबल तुम्हाला दिलेला आहे हा काढणं म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फाइंड करणं. ठीक आहे. पहिली गोष्ट फ्रिक्वेन्सीचा जो हा टेबल आहे टेबलच्या पहिल्या कॉलममध्ये जाणार आहे क्लासेस. क्लासेस नथिंग बट आपल्या क्वेश्चनमध्ये काय दिले त्यांनी ही जी सिरीज दिली आहे ही सिरीज आहे स्कोअर्सची. त्यामुळे तुमचे स्कोअर्स आर नथिंग बट द क्लासेस. त्यानंतर टॅली मार्क्स आणि थर्ड आहे फ्रिक्वेन्सी. आता काय करायचं आपल्याला तुमची काय जी सिरीज दिलेली आहे तुमची जी काही सिरीज दिलेली आहे त्या सिरीजमध्ये आपल्याला 2, 3, 1, 4, 5 हे जे काही नंबर्स दिले ते किती वेळाच काउंट झालेले बघायचे. तर फॉर एक्झाम्पल आपण 2 कन्सिडर करूया पहिल्या ग्रुपमधला. जस्ट अ मिनिट. ओके. आपण 2 कन्सिडर करूया तुमच्या या सिरीजमधला की 2 किती वेळा आलेला आहे. सो आपण करणार आहोत 2ला काउंट. सो 2 आला आपला आहे एकदा फर्स्ट, 2 इथे आला आहे सेकंड टाईम, 2 इथे आला आहे थर्ड टाईम, फोर्थ आणि फिफ्थ. ठीक आहे. हे जे मी काउंट करते याची मी टॅली मार्क्समध्ये मार्किंग करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 माझा पहिल्यांदा आला 1, सेकंड झाला 2, थर्ड झाला 4, दॅट इज 1, 2, 3 आणि 4. आणि जेव्हा माझा 5व्यांदा काउंट होतो त्याला मी आडवी लाईन देणार आहे. सो मला 5चा ग्रुप बनवायचे आहेत माझं टॅली मार्क्स काउंट करताना. सो माझं बघा इथे 2 माझे 5 वेळेस आलेले आहेत. त्याची 1, 2, 3, 4 एक 5वी लाईन आहे. दॅट इज 5 इज अ फ्रिक्वेन्सी. सेकंड मी 3 काउंट करते. आता 3 कितींदा आलेला आहे 1, 2, 3. और प्रत्येक वेळेस काउंट करताना त्या नंबरला तुम्ही क्लोज करत चाला. म्हणजे काय म्हणजे तुमचे जो काही प्रॉब्लेम असणार आहे जो काही काउंटिंग आहे ते चुकणार नाही. इथे माझा एक 3 राहिला होता. दॅट इज 4 टाइम्स आपला 3 आलेला आहे. 4 टॅली मार्क्स आहेत आणि 4 इज अ फ्रिक्वेन्सी. सिमिलरली आपण नेक्स्ट नंबर काउंट करूया. दॅट इज 1, 1, 2 अँड दिस इज 3. राईट. सो 3 वेळेस माझा 1 आलेला आहे आणि 3 इज अ फ्रिक्वेन्सी. या फॉर्ममध्ये पुढे 4 आणि 5 मी काउंट करून घेतलेले आहे. आय होप सो तुम्हाला फ्रिक्वेन्सी कशी फाइंड केली समजले असणार आहे. जो काही नंबर किती वेळा आलेला आहे तो आपण काउंट करतोय. आपण इथे चेक केला 2 किती वेळा आलेला आहे. 2 आपला 5 वेळेस आलेला आहे. 5चा बंच बनवला. 5 इज अ फ्रिक्वेन्सी. हा टेबल इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट आहे न्यूजपेपरचं. दीज आर द नंबर्स ऑफ न्यूजपेपर्स सोल्ड ॲट अ लोकल शॉप ओव्हर द 10 days. 10 दिवसामध्ये एवढे न्यूजपेपर एका लोकल शॉपमध्ये सेंड केलेले आहेत. एवढे त्यांनी दिलेले आहेत. फाइंड द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे आपल्याला फाइंड करायचे. ठीक आहे. सिमिलरली आता आपण मागच्या लेक्चरला 2 टाईप्स ऑफ बघितले होते व्हेरिएबल्सचे. इथे हा जो क्लास आहे नंबर ऑफ न्यूजपेपर इज नथिंग बट द व्हेरिएबल. त्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यू 20, 22, 18, 23 ह्या डिफरंट व्हॅल्यू आहेत. सो ह्या ज्या दिलेल्या व्हॅल्यू आहेत ह्या आहेत न्यूजपेपरच्या व्हॅल्यू. दॅट इज न्यूजपेपर और नंबर ऑफ न्यूजपेपर इज अवर व्हेरिएबल. ठीक आहे. सो आपण 2 प्रकारचे काल व्हेरिएबल बघितले. पहिला होता डिस्क्रेट, सेकंड होता कंटिन्युअस. सो डिस्क्रेट व्हेरिएबल हा जो इथे आहे आपण पहिला फॉर्म बघूया डिस्क्रेट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. दॅट इज डिस्क्रेट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. दॅट इज आपला हे जे क्लासेस आहेत हे क्लासेस सिंगल फॉर्ममध्ये असतील. दॅट इज 20, 22, 20 सॉरी ओके दॅट इज 20, 22, 18 हे तुमचे क्लासेस असते जे असे सिंगल फॉर्ममध्ये. म्हणजे तुमचं जे काही व्हेरिएबल आहे जे काही क्लासेस आहेत हे क्लासेस आहे डिस्क्रेट. त्यामुळे तुझं कोण टेबल तयार होतो आहे आपलं तो असणार आहे डिस्क्रेट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन और अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो आता आपण कसं फाइंड केलं ते बघूया. मी पहिला टाईप बघतोय आपण डिस्क्रेट और अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्याकरता आपण क्लासेस घेतले, टॅली मार्क्स घेतले, फ्रिक्वेन्सी घेतली.
आता पहिल्यांदा बघूया 22 नंबर दिलेला आपल्या सिरीजमध्ये. तर 22 नंबर किती वेळा आलेला आहे. फर्स्ट 22 नंबर 1 आणि 2 दोन वेळेस 22 नंबर आलेला आहे. 2 इज अ फ्रिक्वेन्सी. सिमिलरली नेक्स्ट आहे 20 नंबर. 20 नंबर किती वेळा आलेला आहे. 1 2 3 अँड 4 4 टाइम्स 20 आलेला आहे. 4 टाइम 20. सिमिलरली 18 किती वेळा आलेला आहे. 18 आला आहे 1 अँड 2 दॅट इज 2 टाइम्स. सिमिलरली आपण 23 अँड 25 पण आपण काउंट करून घेतलेलं आहे. हे झालं पहिलं, दॅट इज डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हा टेबल आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा. हा पूर्ण जो टेबल आहे तो आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा. आणि जो काय डेटा आहे हा सिंगल डेटा आहे, त्यामुळे इट इज डिस्क्रीट ऑर अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आपण आता सेकंड टाईपला जाऊया, जे आहे कंटिन्युअस ऑर महत्त्वाचं म्हणजे ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. बेसिकली जेव्हा तुमचा डेटा खूप जास्त असतो. आता आपल्याकडे माझ्या मते आहेत 10 न्यूजपेपर्सचा डेटा. जेव्हा तुमच्याकडे 50 100 200 1000 असा डेटा असेल त्यावेळेस आपण ग्रुप डेटा वापरतो किंवा ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करतो. कारण जेव्हा डेटा मोठा असेल इट्स बेटर की तुम्ही त्याला ग्रुपिंगमध्ये यूज करा. नाही तर आपण सिंगल करत गेलं तर त्याला मे बी तुमचा एखादा नंबर मिसिंग होऊ शकतो. सो आपण बघूया ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. बेसिकली इट इज पॉसिबल टू अ ग्रुप ऑफ व्हॅल्यूज. ग्रुप ऑफ व्हॅल्यूज म्हणजे काय. हा काय डेटा दिलेला आहे तर त्याला मी ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये कलेक्ट करणार. आता मी इथे 5चा ग्रुप क्रिएट करते आहे. हा ग्रुप बघा पहिला ग्रुप दॅट इज 15 to 19 मी रेड कलरमध्ये दिलेले आहे. सो 15 to 19 हा माझा रेड कलरमध्ये आहे. तो 15 to 19मध्ये किती नंबर आलेला आहे आपल्या या डेटामधले. सो जिथे रेड दिलेला आहे मी 18 आणि 18 हे तुमच्या 15 to 19मध्ये आहेत. म्हणजे जे 2 नंबर्स तुमचे इथे आलेले आहेत फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचे. नेक्स्ट बघा 20 to 24चा ग्रुप मी केलेला आहे. 5चा डिफरन्स आहे 20 21 22 23 24. सो 20 to 24मध्ये कुठले नंबर येणार आहेत आपले पॉसिबल. 22 येणार आहे, 20 येणार आहे, 23 येणार आहे, 20 आहे, अगेन 22 20 अँड 20. सो जे काय मी ग्रीन कलरमध्ये दिलेले आहेत हे तुमचे आहेत तुमचे आहेत 20 to 24च्या ग्रुपमध्ये असलेला डेटा जे आहेत आपले 7 टाइम्स. अच्छा ओके माझ्या आडवी लाईन वरती गेलेली 1 2 3 4 5 6 अँड 7 इट इज 7 फ्रिक्वेन्सी ग्रुप डेटा आहे. नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे कलेक्शन 20 to 25. सो 20 to 25मध्ये आपल्याकडे एकच नंबर आहे 25 दॅट इज 1 अँड 1. हा जो काय टेबल आपण काढला विच इज नथिंग बट कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. का बिकॉज तुमचे काय क्लासेस आहे हे कंटिन्यू फॉर्ममध्ये आहे. दॅट इज 15 to 19 20 to 24 25 29 रेस ते कंटिन्यू आहेत. म्हणून याला म्हणतात कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट दिस इज द एक्झाम्पल फॉर होमवर्क. यात तुम्हाला काढायचं आहेत ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला 50 स्टेट्स दिलेल्या आहेत आणि त्यांनी दिलेलं इथे मेन्शन केलेलं आहे 7 क्लासेस. सो जे काय तुमचे क्लासेस आहेत ते 7 क्लासेस असणार आहेत. सो जो काही सगळ्यात लहान नंबर असणारे मिनिमम नंबर तो इथे सुरुवात करायचा आणि हा साईड तुमचा मॅक्झिमम नंबर और मे बी 5चा डिफरन्स 8चा डिफरन्स 10चा डिफरन्स घेऊन तुम्ही हे घेऊ शकता. पण हा स्टार्टिंग नंबर हा तुमचा स्मॉल नंबर पाहिजे आणि तुम्ही इथे 7चा डिफरन्स घेऊन क्लासेस क्रिएट करा अँड फाइंड द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो आपण आज इथेच थांबूया. थँक्यू.